स्वयंभू कोण असेल तर तो एक शिव परमात्मा आहे आणि त्या शिव परमात्म्याचा हा सुपुत्र म्हणजे गणपती आहे। सर्व शक्तीनं संपन्न अशी ती देवता होती आणि म्हणून गुण आणि शक्तीनं संपन्न असलेल्या देवतेला आपण वंदन पूजन करण्यासाठी हा गणेश उत्सव साजरा करतो आणि त्या आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या संकटांना विघ्नांना तू मुक्त कर अशा प्रकारची आपण पूजा करतो। त्याच्याकडे गणेश ही विघ्न विनाशक देवता आहे। गणेश ही सर्वांचं मांगल्य मंगलमय सर्वांचं जीवन कल्याण करणारी मंगलमय देवता आहे। अशा या देवतेचं जेव्हा आपण पूजन करतो वंदन करतो त्याची आरती करतो त्याचं गुणगान करतो त्यावेळेला त्या गणेशाच्या देवतेच्या मार्फत आपली गरज आहे। कारण आपण आपलं जीवन हे आचरणाचं जीवन आहे। या गणेशाची पूजा तर आपण करतोच पण गणेशाकडून आपल्याला काय प्राप्त करायचंय काय घ्यायचंय हे पाहणं गरजेचं आहे। कारण मनुष्य हा अनुकरणशील व्यक्ती आहे। जसं आपण पाहतो की एखादी सुंदर अशी वास्तू नवीन आहे 2 मजली तर की मला सुद्धा अशा प्रकारची वास्तू बांधायची आहे। त्यामुळं फक्त गणेशाचं पूजन वंदन करण्या इतपत आपण न थांबता ही गणेश ही श्रेष्ठ देवता साऱ्या विश्वामध्ये याचे लाखो करोडो भक्त आहेत तर भक्तांना तो काय देतो आणि त्या भक्तांकडून जी त्याला प्राप्ती होते तशा प्रकारचं आपलं सुद्धा जीवन काही बनवावं अशी प्रेरणा या गणेशाच्या पूजेच्या वेळेला आपल्या सर्व भक्तांच्या मनामध्ये संकल्प येणं ही काळाची गरज आहे। आता आपण पाहतो की गणेश या देवतेचं जर आपण वर्णन बघितलं त्याच्या शरीरांचं वर्णन बघितलं तर गणेशाचं जे पोट आहे याला आपण आरतीमध्ये लंबोदर पीतांबर असं म्हणतो। म्हणजे त्याचं जे उदर आहे त्याचं जे पोट आहे या देवतेचं ते मोठं आहे। आता याचा वास्तविक आध्यात्मिक अर्थ काय म्हणतो की नाही आपण हा माणूस खूप सहन करतो याच्या पोटामध्ये सामावण्याची शक्ती प्रचंड आहे। पण मोठं पोट असणं म्हणजे त्या देवतेनं त्या गणरायानं अनेक गोष्टी आपल्या पोटामध्ये सामावून घेतलेल्या आहेत। जेव्हा एखादी गोष्ट आपण सामावून घेतो तेव्हा त्या प्रसंगातून आपण सुरक्षित राहतो। जर आपल्याला ते सामावून घेता आलं नाही तर तिथं वाद विवाद संघर्ष होतो। म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात त्यामध्ये आपल्याला सामावून घेता आलं पाहिजे आणि म्हणून गणेशाचं सर्वात महात्म्य आहे ही सामावण्याची शक्ती त्याच्यामध्ये प्रचंड आहे। म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण सर्वांनी आपल्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सामावून घेण्याची शक्ती आपल्या जीवनामध्ये आपण धारण करूया। गणेशाचं जे चेहरा दाखवलेला आहे तर तो हत्तीप्रमाणे त्याला सोंड दाखवलेली आहे। हत्तीचं शिर दाखवलेलं आहे। हत्ती अर्थात महारथी। सर्व प्राण्यांमध्ये अतिशय रॉयल अतिशय सात्विक अतिशय प्रामाणिक असणारा कोणता प्राणी असेल तर तो आहे हत्ती। त्याला आपण महारथी म्हणतो। तर गणपती हा महारथी होता सर्व देवांचा देव होता सर्व मानवांमध्ये श्रेष्ठ होता। तर त्याची जी सोंड आहे ती पारखण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे। बघा जेव्हा आपण हत्तीला पाहतो तेव्हा तो पहिल्यांदा सोंडनं काय करतो जमिनीवर काय आहे काटा आहे किंवा काय आहे हे पाहतो पारखतो आणि मग तो पदार्थ आतमध्ये घेतो। तेवढीच त्या सोंडामध्ये त्या हत्तीच्या प्रचंड शक्ती असते। मोठी मोठी झाडं तो उन्मळून पाडतो
पण तेवढंच तो नम्रशील सुद्धा आहे. म्हणजे या सोंडेच्या रूपामध्ये ती गणेश देवता आपल्याला काय सांगते भक्तांना, की हे भक्ता, तू तुझ्या जीवनामध्ये प्रत्येक मान सन्मान दे, मोठ्यांशी नम्रतेनं राहा आणि याच्याद्वारा तुझं जीवन काय बनेल, माझ्यासारखं बनेल. आपल्याला फक्त गणेश या देवतेची पूजा नाही करायची, पण गणेशासारखं बनण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण असं म्हणतात, नर ऐसी करणी करे, नर से नारायण बने, नारी ऐसी करणी करे, नारीसी श्री लक्ष्मी बने. म्हणजे आजच्या ज्या देवता आहेत, ज्या देवतांची आपण भक्तिभावानं श्रद्धेनं गायन पूजन कीर्तन प्रवचन आरती करतो, त्या देवतेनी काहीतरी अशा आपल्या जीवनामध्ये साधना केलेली आहे, पुरुषार्थ केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, चिंतन केलेलं आहे, की ज्याच्यामुळं त्यांना देवत्व पद प्राप्त झालेलं आहे. तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा या श्रेष्ठ देवतेंकडून काहीतरी शिकण्याचा, काहीतरी आपलं जीवन आदर्श बनवण्याचा आपण या निमित्तानं जरूर संकल्प करूया. त्यानंतर गणेशाचे डोळे हे अति सूक्ष्म दाखवलेले आहेत. आपण सुद्धा म्हणतो की जरा सूक्ष्म डोळ्यानं तू निरीक्षण कर. म्हणजे एकाग्रतेची शक्ती जी आहे, कारण सूक्ष्म डोळं करणं म्हणजे काय, एकाग्रता. आज माणसांच्या जीवनामध्ये एकाग्रता भंग पावलेली आहे. मनुष्याची मन आणि बुद्धी भटकंती आहे. आपण पाहतो शाळा कॉलेजमध्ये 5 मिनिटासाठी सुद्धा मुलांना मन एकाग्र करता येत नाही. तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही इथं एवढे शेकडोच्या संख्येनं एकाग्रतेनं या गोष्टी ऐकत आहात. जिथं एकाग्रता आहे तिथं प्राप्ती आहे. आपण पाहतो की विज्ञानामध्ये जे भिंग असतं, ते भिंग काय करतं, सूर्याची प्रकाशाची किरणं एकाग्र करतं आणि जिथं एकाग्रता होते त्या ठिकाणी कोणतीही वस्तू जळते, म्हणजे अग्नी निर्माण होते, म्हणजे वाईट गोष्टींचा काय होतो, तिथं नाश होतो. आणि म्हणून आपल्या मन बुद्धीची एकाग्रता साधून